नमस्कार मुलांनो, पहिली घरचा अभ्यास विषय गणिताचा आज आपला 5वा दिवस आहे. तर आज आपण काय शिकणार आहोत? कमी जास्त, कमी आणि जास्त. आणि आज आपण 6ची ओळख करून घेणार आहोत. कोणत्या अंकाची ओळख करून घेणार आहोत? 6ची ओळख करून घेणार आहोत. तर चला मग घरचा अभ्यास करण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं? मोबाईलला लांब ठेवायचं. एक हाताच्या अंतरावर मोबाईल कशाला तर टेकवून ठेवा. आणि नंतर मग पॅड, डब्याची वही, पेन्सिल, वही, शार्पनर आणि इरेजर घेऊन घरचा अभ्यास तयार करायला लिहिण्यासाठी बसायचं आपल्याला. ओके, आर यू रेडी? नमस्कार मुलांनो, आता आपण कमी जास्त शिकणार आहोत. तुम्हाला सगळं येते माहिती, मला कमी पण माहिती, तुम्हाला जास्त पण माहिती. कारण की छोटा लाडू दिसला की नको म्हणतात, मोठा लाडू द्या म्हणतात तुम्ही. 2 पेढे नको, तुम्हाला 4 पेढे पाहिजेत, जास्त पाहिजे तुम्हाला सगळा. मार मात्र तुम्हाला कमी पाहिजे, अभ्यास मात्र कमी पाहिजे. तर तुम्हाला कमी जास्त कळतं, तरी पण आपण थोडंसं शिकू आपण. आता हे बघा, हे 2 मुली येतात, रीना आणि सीमा. रीना आणि सीमा. आता रीमाला दिले मी 2 चॉकलेट, आणि सीमाला दिले सगळे चॉकलेट, सीमालाच दिले. तर मला सांगा, जास्त चॉकलेट कुणाला आहेत? रीमाला आहेत का सीमाला जास्त चॉकलेट आहेत? सोपं आहे, सीमाला जास्त चॉकलेट आहेत. बरोबर आहे का? हे बघा, आता रीमाकडे 4 बाहुले आणि सीमाकडे एकच बाहुला आहे. मग कमी कुणाकडे आहेत? कमी सीमाकडे आहेत. आणि जास्त कुणाकडे आहेत? रीमाकडे आहेत. हे बघा, 1 2 3 4 बाहुले आहेत. आणि सीमाकडे फक्त 1 बाहुला आहे आणि रीमाकडे 4 बाहुले आहेत. हे बघा, रीमाकडे 2 रुपये आहेत, फक्त 2 पैसे आहेत. आणि सीमाकडे एवढे मोठे पैसे आहेत. मग कमी पैसे कुणाकडे आहेत रे? रीमाकडं. आणि जास्त पैसे कुणाकडे आहेत? सीमाकडे आहेत. नीट लक्ष द्या, रीमाकडे कमी पैसे आहेत आणि सीमाकडे जास्त पैसे आहेत. त्या दोघींना खेळायला मी शिंपले दिलेले आहेत. आता हिला एवढे शिंपले दिलेत आणि हिला थोडेसे जास्त दिलेत. मग आता मला सांगा बरं, जास्त कुणाकडे आहेत? सीमाकडं. कमी कुणाकडे आहेत? रीमाकडे. शिंपले कुणाकडे कमी आहेत? रीमाकडे. आणि जास्त शिंपले कुणाकडे आहेत? सीमाकडे आहेत. आता आपण 5 ही संख्या शिकणार आहोत. कोणती संख्या शिकणार आहोत? 5. तर 5 म्हणजे किती? हे बघा, 1 2 3 4 5. 5 म्हणजे हे बघा, हे 5. 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि 5. तर 5 सगळ्यांना समजलं? चला आता आपण 5 लिहूया. सगळ्यांनी पेन्सिल पेन घेतली हातामध्ये. चला माझ्यासोबत 5 लिहा आता. 5 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 हे 5. आता इथं मी मध्ये एक एक संख्या ठेवणार आहे. ती तुम्ही मोजायची आहे. आणि आपण इथं एक ओळ सोडून इथं ही लिहायची संख्या. एक ओळ सोडून लिहायचे. हे किती आहेत रे? 1 2. चला इथं 2 लिहा. एक ओळ सोडून लिहा. 2 1. किती आहेत रे? 1 2 3 4 5. इथं आता आपण 5 लिहूयात. लिहिलं का? हे किती आहेत? 5. हे किती आहे? 1. हे किती आहेत? 3. हे किती आहेत? 2. आणि हे किती आहेत? 4. आता हे किती आहेत बघा बरं. 1 2 3 4. हे किती आहेत मोजा बरं. 1 2 3 4 5. हे किती आहेत? 1 2 3. ठोकळे किती आहेत? 1 2 3 4. किती आहेत रे सोंगटी? एकच आहे म्हणून इथं मी लिहिते 1. पॉन्ड्स पावडरचे डबे किती आहेत? 1 2 3 4. आई ते मंत्रांचं पुस्तक कुठे आहे पहिलेच? ते पिशवीतच आहे की. नाही. घसा तुझा जास्त बसला का रे? नाही. किती वेळ झालं खाऊन? 2 वाजल्या. 2 कसे वाजते? 2 वाजल्या. 1 वाजला आता कुठं? 12 वाजता खाल्ले आपण. किती वाजता खाल्ले? आणि एकादशी भरपूर खाशी. असलंच कर दिवसभर तू. खाव 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 खाव. केळं खा आता. मी 2 वाजल्याशिवाय उठत नसते इथून. तुला उठवलं सांगितलं. दार लावते.
प्रश्न निळ्या पेनच लिहितो. तुझ्या कल्पनेनुसार कर. सगळं निळ्या पेन लिहितो, कधी काळ्या निळ्या पेन. बंदुकीच्या गोळ्या किती आहेत? 1 2 3 4. आता आपल्याला संख्या आणि लाडू काढायचे. आता लिहू, माझ्यासोबत लिहा. मी जी संख्या लिहिते तीच लिहायची, तुम्हाला मनानं नाही लिहायची. 5. 5च्या पुढे मी 5 लाडू काढणार आहे. 1 2 3 4 5. इथे 4 लिहिलं. 4च्या पुढे मी 4 लाडू काढणार आहे. 1 2 3 4. 3च्या पुढे 3 लाडू काढणार आहे मी. 1 2 3. 2. 2च्या पुढे 2 लाडू काढणार आहे. 1 2. आता 1च्या पुढे एकच लाडू काढणार आहे. हे किती आहेत रे? 5. 5च्या पुढे 5 लाडू. 1 2 3 4 5. हे किती आहेत रे? 4. 4च्या पुढे 4 लाडू. 1 2 3 4. हे किती आहेत? 3. 3च्या पुढे 3 लाडू. 1 2 3. हे किती आहेत रे? 2. 2च्या पुढे 2 लाडू. 1 2. हे किती आहे? 1. 1च्या पुढे 1 लाडू. हे किती आहे? 3. 3च्या पुढे 3 लाडू. 1 2 3. हे किती आहेत? 5. 5च्या पुढे 5 लाडू. 1 2 3 4 5. हे किती आहेत? 4. 4च्या पुढे 4 लाडू. 1 2 3 4. हे किती आहेत रे? 3. 3च्या पुढे 3 लाडू काढायचे आहेत आपल्याला. 1 2 3. हे किती आहेत रे? 2. 2च्या पुढे 2 लाडू काढायचे आहेत. 1 2. हे किती आहे? 1. 1च्या पुढे 1 लाडू काढायचे. हे किती आहे? 5. 5च्या पुढे 5 लाडू काढायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 5. हे किती आहेत? 4. 4च्या पुढे 4 लाडू काढायचे आहेत. 1 2 3 4. हे किती आहेत? 3. 3च्या पुढे 3च लाडू काढायचे. 1 2 3. ठीक आहे. तर असा आपलाचा घरचा अभ्यास झालेला आहे. आता रोजच्या प्रमाणे हात मोजायचा. तुमचा हात तुम्हीच मोजायचा. चला आता माझ्यासोबत करंगळी, हा अंगठा आहे ना करंगळीवर ठेवा. हा अंगठ्याला पकडा आणि करंगळीवर ठेवा. करंगळीवर नेलं सगळ्यांनी अंगठ्याला. आता म्हणा माझ्या मागं, माझ्यासोबत म्हणा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि खाचीमध्ये 15. हे आपल्याला रोज मोजायचे जोपर्यंत आपल्या 10 पर्यंत संख्या होती, कारण की नंतर बेरीज वजाबाकी शिकायला आपल्याला सोपं जाणार आहे. ही आहे आपली संख्यापट्टी. तर मोजूयात आपण. 1 2 3 4 5. आता 5च्या उलट गेलं आपण. 5 4 3 2 1. ठीक आहे. आता मी एक एक संख्या लपवणार आहे. तुम्ही शोधायची कोणती संख्या लपवली. मी कुणाला लपवले रे? बघा बर. 3 आणि 5च्या मध्ये कोण आहे? 3 आणि 5च्या मध्ये कोण आहे? 3च्या पुढं कोण आहे? 3च्या पुढं कोण आहे? 5च्या मागं कोण आहे? 5च्या मागचा अंक कोणता? 3च्या पुढचा अंक कोणता? 3च्या आणि 5च्या मध्ये कोण आहे? ठॅन 4 आहे. आता माझा प्रश्न आहे का, 1च्या पुढं कोण आहे? 1च्या
पुढं कोण आहे, 3च्या मागं कोण आहे, 3च्या मागं कोण आहे, आणि 1 आणि 3, 1 आणि 3च्या मध्ये कोण आहे, 1 आणि 3च्या मध्ये कोण आहे, ठणठडॅन 2. आता माझा प्रश्न नीट आहे का, 2 आणि 4, 2 आणि 4 च्या मध्ये कोण आहे, 2 आणि 4च्या मध्ये कोण आहे, 2च्या पुढं कोण आहे, आणि 4च्या मागं कोण आहे, 4च्या मागं कोण आहे, 2च्या पुढं कोण आहे, 2 आणि 4च्या मध्ये कोण आहे, ठणठडॅन 3. किती सोपं आहे. आता आपल्याला टप्प्यानं संख्या मोजायच्या. आता हे 1 2 3 4 5. आता 1च्या टप्प्यानं मोजायचं. 1 2 2 3 3 4 4 5. आता 2च्या टप्प्यानं संख्या मोजायची. 1 1 मोजलं, 1 म्हणा, 1 2 3 3 येते. म्हणजे 2च्या टप्प्यानं मोजायचं. हे आत्ताच तुम्हाला कळणार नाही, फक्त तुम्ही माझ्यासोबत बोट काढा आणि मोजा. 2 3 3च्या पुढं 4 5 कोण आलं, 5 आलं. हा म्हणायचा 2चा टप्पा. आता 3चा टप्पा. 1 किती आहे, 1 2 3 4 डायरेक्ट 4 आलं. 2च्या पुढं 3च्या टप्प्यानं मोजायचं. 2 म्हणायचं फक्त, 2 3 4 5 इथं आलं 5. ओके, बाय.